आज खास व्हिडिओ ज्या ताईंना गुळातील बिस्किटं हवी आहेत किंवा पार्सल ज्यांनी मागवलेलं आहे ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आज जेवढी मी बिस्किटं बनवणार आहे तेवढी सगळी बिस्किटं बुकिंग आहेत, यातलं एकही बिस्किट राहत नाही। आणि ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे, नंतर ऑर्डर पडलेली आहे, त्यांना अजून 2 दिवसांनी ऑर्डर टाकणार आहे नवीन बिस्किटं बनवून। ही बिस्किटं अजिबात शिल्लक राहणार नाहीत। यामध्ये तूप घातलं, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, जी मी ऑर्डरीसाठी बिस्किटं बनवीन त्यामध्ये काय काय मी वस्तू घालणार आहे ते फक्त तुम्हाला सांगणार आहे, याचं मेजरमेंट सांगणार नाही। त्यामुळे इथं मी तूप घेतलेलं आहे, त्यानंतर वेलची, जायफळ आणि बडीशेप, थोडीशी साखर घातली आणि ते बारीक मिक्सरवरती केलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे। कारण वेलची बारीक होत नाही व्यवस्थित, त्यामुळं अगदी थोडी साखर घातलेली आहे। ऑर्गॅनिक गूळ आहे, सेंद्रिय गूळ पावडर जी असते ती मिक्सरवरती बारीक केलेली आहे। कारण गूळ पावडर म्हणून जरी आपण तो गूळ आणलेला असला तरी बारीक बारीक त्यामध्ये खडे असतात, ते खडे बिस्किटामध्ये जसेच्या तसे राहतात, विरघळत नाहीत। आणि दुधामध्ये जर आपण विरघळायचं म्हटलं की वेळ खूप जातो, त्यापेक्षा काय करायचं, ही साखर मी म्हणत होते, साखरेची बिस्किट नेहमी करते त्यामुळं, तर हा गूळ बारीक मिक्सरवरती करून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अमोनिया पावडर यामध्ये घालायचं आहे। 2 किलोचं मेजरमेंट आहे, त्याप्रमाणे याचं सुद्धा मेजरमेंट आपण टाकायचं आहे। गुळाचे बिस्किट चांगले क्रिस्पी किंवा खायला टेस्टी, दिसायला सुद्धा तेवढंच चांगलं जर व्हायचं असेल तर गूळ पावडरच वापरावी लागते। साधा गूळ यामध्ये चालत नाही, तुम्ही खिसून घाला, विरघळून घाला, काहीही करून घाला, पण त्यानं बिस्किट एवढं चांगलं होत नाही। बिस्किट थोडं मऊसुद्धा राहतं आणि दिसायलासुद्धा चांगलं होत नाही। त्यामुळं तुम्हाला जर बिस्किटं गुळातली बनवायची असतील तर तुम्ही गूळ पावडरीचा वापर करूनच बनवा। होय 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 चालते ठेवा मग का? ठेवा तिथंच ठेवा तिथंच की 3 किलोचे आहेत. बरं, दीड किलो सेपरेट ठेवा. चालतंय ठीक आहे। तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा नाही तर सकाळी लवकर येते. ठेवताच तुम्ही नेऊन ठेवा इथं फ्रीजवर, हाय बघा, हां ठेवा। आता लय आता जरा नाही, तरी पण आहे तुमची गडबड नसते, ते भारी काम आहे। नाही दूध फ्रीजला ठेवूया, काय नाही। आकडी दूध आहे का? आकडी दूध आहे का? कसं आहे? आकडी दूध आहे। बरं, मग काय करतो माहिती आहे का ना, दुपारी असं बिस्किट झाल्यानंतर उकळी आणतो आणि थंड करून ठेवतो, म्हणजे मग कसं आकडी दूध पण असं लय फ्रीजला ठेवलं म्हणूनच सांगायचं आहे तर सामान आहे. बरं फोन करा माझा नंबर आहे की तुमचा? कविता माहिती टाकले। हां बरं चालते ठीक आहे। आता बसा म्हणायला मलाच वेळ नाही बसायला। आता निवांत एक दिवस काय। मी आज ठरवलेलं मजुरीची बिस्किटं अजिबात घ्यायची नाहीत। आजच्या दिवस सुट्टी घ्यायची मजुरीच्या बिस्किटला आणि ही ऑर्डरीची बिस्किटं बनवायची। 2 गिरायकांना ज्यांचे कॉल आले होते त्यांना थांबवलं, तोपर्यंत बघा हे 3रं गिरायक आलेलंच आहे, पण अजिबात त्यांची गडबड नसते। 2 मिनटंसुद्धा त्या ताई थांबल्या नाहीत, इतक्या गडबडीनं मटेरियल ठेवलं आणि त्या माघारी फिरल्या। हा असतो विश्वास। आणि आसपासच्या किंवा आमच्या भागातल्याच या ताई आहेत आणि आमच्या भागातलीच फक्त बिस्किटं मी घेते आणि मेसेजसुद्धा येत आहेत, आम्ही मटेरियल देतो, मजुरी फक्त तुम्ही 1 किलोला किती घेणारा।
पण मी ऑनलाईन कोणालाही मजुरीवर बिस्किटं बनवून देणार नाहीत. ज्यांना बनवायचे आहेत त्यांनी जवळच्या बेकरीमध्ये जाऊन बेक करून घेऊ शकता. मटेरियल देऊन अगदी कमी किमतीमध्ये तुमचे पैसे घेतील ते आणि जास्तीत जास्त बघा 100 रुपये एका किलोला घेतील, जास्तीत जास्त मी सांगते. त्यामुळे तुम्हाला ते सोपं पडेल, तुम्ही तिथूनच घ्या. आणि माझ्याकडून जर बिस्किटं हवी असतील तर तुम्ही व्हॉट्सअप क्रमांक जो दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि घरबसल्या बिस्किट खाण्याचा आनंद घ्या. दूध घालून घेतलं, त्यानंतर पीठसुद्धा चाळून घेत आहे. पीठ चाळल्यामुळं हलकं होतं. शिवाय गहू दळून आणलेले आहेत गिरणीतून. थोडंसं जाडच पीठ लागतं बिस्किटाला. गिरणवाल्यांनासुद्धा माहीतच आहे. बिस्किटला म्हणून सांगायचं किंवा मार्करनं त्या पोत्यावरती लिहायचं. आमचं पोत्यातूनच दळप असतं, डब्यातून नसतं आणि गिरणीत जावं लागतं दळाईसाठी. घरी माझ्या गिरण नाही आणि बॉक्स गिरणीवरचं जे पीठ असतं ना ते पीठ जात्यावल्या गिरणी एवढं चांगलं होत नाही. पीठ ते जळून निघतं. त्यामुळं जात्यावल्या गिरणीवलंच पीठ हे योग्य असं मी म्हणते बिस्किटासाठी. ऑर्डरी तर खूप आलेल्या आहेत, भरपूर लांबून लांबून आलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पनवेल, पुणे, मुंबई, रायगड, त्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, भरपूर ठिकाणाहून ऑर्डरी आलेल्या आहेत. बरीचशीच ऑर्डर आहे. गुळाची बिस्किटंसुद्धा बऱ्याच जणांनी मागवलेली आहेत. गुळाची बिस्किटं खूप छान लागतात बरं का. एकदा खाऊन बघा, एकदा मागवून बघा आणि एवढी ओरिजिनल आणि अशी चांगली बिस्किटं तुम्ही कधीही खाल्ली नसाल एवढं मी गॅरंटीनं सांगू शकते. उद्या मी बेसन नानकटाई, मैदा नानकटाई आणि रोट बनवणार आहे. जर कोणाला हवी असतील तर मेसेज नक्की करा. जेवढा लवकरात लवकर मेसेज करायला तुम्हाला होईल ना तेवढ्या लवकर मेसेज करा, म्हणजे तुम्हाला बिस्किटं लगेच पोच होतील. बिस्किट असू द्यात किंवा नानकटाई असू दे. कारण मी 1-2-3 किलो बिस्किटं एक्स्ट्रा करते. ऑर्डर आल्यानंतर ते लगेचच बुकिंग होतं. आणि काय झालेलं आहे, प्रकार भरपूर आहेत. बिस्किट असू दे, नानकटाई असू दे किंवा रोट असू दे, हे बरेचसेच प्रकार झाल्यामुळं काय होतं की थोडं करावं लागतं. एकदम जास्त एकच करून चालत नाही. नाहीतर काय होतं की एका ताईंनी नानकटाई पण हवी आहे, नाचणी बिस्किट पण हवी आहेत, गव्हाची बिस्किट पण हवी आहेत, म्हणजे त्यांना ते मिक्स लागतं. त्यामुळं मलाही मिक्स बिस्किट बनवावी लागतात. एका दिवशी एक बिस्किट बनवून चालत नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर मेसेज करा आणि बुकिंगसुद्धा करा. आता इथं दूध जे आहे ना हे म्हैशीचंच दूध आहे. हे दूध जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरून येतं, पण चांगलं येतं. डेअरीतनं येत नाही दूध किंवा हे पिशवीतलं नाही किंवा आमच्या दारात द्यायला कोणीही गवळी येत नाही. तर जे आमच्या इथले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे जनावरे आहेत, त्यांच्याकडून हे दूध घेतलेलं आहे. आणि हे दूध असं तसंही कोणाकडून घेतलेलं नाही, तर हे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडूनच हे दूध घेतलेलं आहे. पीठ चांगलं मऊ लुसलुशीत एकदम भारी झालेलं आहे. वास तर इतका भारी येतोय ना, बडीशेप, जायफळ, वेलची असल्यामुळं. आणि तूप तर बघा आज काल हे बिस्किटं बनवलेली आहेत गुरुवारी आणि त्याच्या आधी अगदी 2च दिवस हे तूप कडवलेलं आहे. इतकं असं ताजं तूप यामध्ये घातलेलं आहे. मऊ लुसलुशीत पीठ मळून घेतलं, रोल केले, गोळे बनवले आणि आमच्या मदतीला होते एवढे ट्रे त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बघा. अशा पद्धतीनं गव्हाची बिस्किटं मी बनवलेली आहेत. ज्या ताईंना ही बिस्किटं हवी आहेत किंवा ज्यांनी ऑर्डर केलेली आहे त्यांनी नक्की मेसेज करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.